सुप्रीम कोर्टाने अलीकडेच एका जजमेंटमध्ये सांगितलं, एक चांगला जज होण्यासाठी तुम्हाला एक चांगला वकील होणं गरजेचं आहे. आतापर्यंत कसं व्हायचं, की मुलं ॲस्पिरंट जे होतंय ते LLBला ॲडमिशन घ्यायचे. LLB क्लिअर झाले, की JMFCची एक्झाम द्यायचे, जज व्हायचे. परंतु ॲक्च्युअल कोर्टरूम एक्सपिरियन्स नसल्यामुळे त्यांना बऱ्याच डिफिकल्टी फेस कराव्या लागायच्या. पण आता सुप्रीम कोर्टाने सांगितलंय, की तुम्ही LLB क्लिअर केल्यावर लगेचच JMFCची एक्झाम नाही देऊ शकत. तुम्हाला 3 वर्ष कोर्ट एक्सपिरियन्स घ्यावा लागेल. ऑब्जेक्ट खरंच छान आहे, परंतु यात लूप होल बरेच आहेत. सगळ्यात मोठा लूप होल म्हणजे कोर्ट एक्सपिरियन्स काउंट कसं करणार. ॲस्पिरंट विद्यार्थी हे पुण्याला शिकून कोर्टात जॉईंट VP दाखल करून एक्सपिरियन्स घेऊ शकतात. काका, मामा, ओळखीचे वकील यांच्याकडून वकिलीचा एक्सपिरियन्स घेऊ शकतात. बरेच ॲस्पिरंट विद्यार्थी हे जॉईंट VP दाखल करणार. कोर्टात आर्ग्युमेंट तर सोडाच, आर्ग्युमेंट तर लांबच राहिली, साधा अपीयरन्स सुद्धा देणार नाही. मग त्यांचं एक्सपिरियन्स व्हेरिफिकेशन कसं करणार. ऑब्जेक्ट खरंच छान आहे, परंतु लूप होल बरेच आहेत. याच्यावर टॅकल कसं करायचं. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा.